खरं तर आजची प्रेस घेण्याची वेळच यायला नको होती असं आमचं म्हणणं आहे। कारण जेव्हा केव्हा तपास यंत्रणा आपलं काम करतात त्यावेळेला या तपास यंत्रणांच्या कारवाईवर ज्या कोणावर कारवाई होते, जे आरोपी असतात, जे संशयित असतात, अशा आरोपी किंवा संशयित असलेल्या लोकांची किंवा त्यांच्या वतीने उत्तर देता येत नाहीत, त्यावेळेला काही राजकीय पक्ष, विशेषतः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीतले सत्ताधारी या तपास यंत्रणांच्या कारवाईवर उत्तर देऊ शकत नाहीत। त्यावेळेला त्याच्या आड लपून भारतीय जनता पक्षावर हल्ला करतात। खरं तर मामला सरळ आहे। कुठलीही तपास यंत्रणा कारवाई करत असेल तर त्या तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईच्या बाबतीत मनात 1% जरी शंका असेल तर न्यायालयाचा दरवाजा आहे। त्यातनं चुकीचा किंवा गैरसमज होऊ नये असं त्यांना वाटत असेल तर जनतेचा दरबार आहे। पण या सगळ्या रस्त्यावर जाण्याऐवजी तपास यंत्रणांच्या कारवाईला उत्तर देता येत नाहीत, मग भारतीय जनता पक्षावर हल्ला करायचा, अशा प्रकारच्या हल्ल्याला आम्ही घाबरत नाही। आणि अशा प्रकारच्या भारतीय जनता पक्षावर स्वतः उत्तर न देता येत असल्यामुळे केलेल्या हल्ल्याला आम्ही या मूळ आरोपापासून तुमचं पलायन आहे असंच मानतो। थैथयाट तेच लोक करतात जे प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाहीत तीच। आणि म्हणून काय प्रकरण आहे, सत्य बाहेर येईल। जी माहिती तुम्हाला आहे तीच एवढीच माहिती आम्हालाही आहे। पण गेल्या काही दिवसांपासून जे काही चाललंय ना ते आमच्या समोर आहे, समाज माध्यमांवर आहे, माध्यमांवर आहे। NIA असेल, ED असेल, या सगळ्यांच्या गेल्या 2-2.5 आठवड्यात ज्या कारवाया चालल्या आहेत, या राज्याचं पोलीस आणि मुंबईचं पोलीस काय डोळं बंद करून होतं का? आणि सत्तेवर बसलेल्यांना याची माहिती नाही आहे का? आणि तपास यंत्रणा करत काय होत्या गेल्या 2 आठवडे? ते माध्यमांवरच आहे। दाऊद कुविख्यात आतंकवादी, त्याचा पैसा, त्याच्या मालमत्ता, त्यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्ता, त्यांचा निधी, त्यांचा पैसा हा कशात वापरला जातोय, त्यांच्या मालमत्ता कशा वाचवल्या जात आहेत, तो कुठल्या धंद्यात गेला जातोय का, आणि तो आतंकवादाला वापरला जातोय, या प्रकारच्या संशयाच्या बातम्या आल्यात, त्याच्यावर काम चालू आहे। मग या चौकशा करायच्या नाहीत? तपास यंत्रणांना स्वातंत्र्य नाही? त्यांचे हस्तक कोण आहेत? या दाऊद इब्राहिमचे हस्तक कोण आहे त्याच्यापर्यंत जायचं नाही? आणि मग त्या दाऊदची बहीण कोणतरी हसीना पारकर, तिच्या गेल्यानंतर आणि त्याच्या आधी सुद्धा जर जनसामान्यांच्या, अन्य लोकांच्या प्रॉपर्ट्या बळकावल्या गेल्या असतील तर त्याच्यावर काय केंद्रीय तपास यंत्रणांनी डोळे बंद करायचे? आणि ही अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे का? सत्य जे काय ते समोर येईल आणि त्यामुळे यंत्रणांवर दबाव, यंत्रणांची बदनामी, यंत्रणांवर हल्ला, यंत्रणांवर मानसिक त्या पद्धतीचं दबावतंत्र, हे जे काही प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे चालू आहेत
याला आम्ही केवळ आणि केवळ ते गुन्हेगारांचं आणि आतंकवादाचं समर्थन करण्याची भूमिका घेतायत का, प्रश्नचिन्ह, हा आमचा सवाल आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्या अगोदर कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्याचं काम संजय राऊत यांना दिलंय का? या यंत्रणा कायद्याअंतर्गत काम करत असतील तर मला जर शंका असेल, जा न्यायालयात. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि आपल्या सरकारला आणि सरकारी पक्षांना वाचवण्यासाठी तुम्ही दाऊद आणि त्यांच्या हस्तकांच्या बाबतीत जी NIA किंवा ED चौकशी करते त्याच्यावर दबाव टाकणार, त्याच्यावर हल्ला करणार. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती आहे की नाही? आणि या सगळ्यामध्ये ज्या माहितीच माध्यमांवर आहेत, हस्तक कोण तर बॉम्ब ब्लास्टमध्ये शिक्षापात्र आरोपी आणि त्या माध्यमातून या पैशाचा अपव्यय, आतंकवादाकडे उपयोग, जे काय आहे ते समोर मांडणी जाईल. त्याआधीच पोपटपंची चालू. आणि माझी विनंती आहे, सर्वच राजकीय पक्षांना विनंती आहे, या अशा गंभीर विषयामध्ये राजकारण करू नका. आम्ही करत नाही आहोत, ही प्रेस तर घ्यायचीच नव्हती, पण तुम्ही भाजपवर हल्ला केला म्हणून हे बोलायला लागलाय. काही देशहिताच्या मुद्द्यांवर राजकारण नको. ज्येष्ठ नेत्यांकडून हात जोडून ही अपेक्षा आहे. आणि या पद्धतीने जर राजकारण होईल तर ते देशहिताचं होईल का, जनतेच्या मनात प्रश्न आहे. आणि त्यामुळे तपास यंत्रणांना आपलं काम करू द्यावं. तपास यंत्रणांचं काम जे आहे त्या माध्यमातून सत्य समोर येईल. या देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी न्यायालय उघडे आहेत. अशा तपास यंत्रणांच्या बाहेर आंदोलनं, हल्ला, गजबजाट या पद्धतीचं करणं अपेक्षित नाही, किमान अशा प्रकरणात तरी नाही. आणि साधन सुचिता सगळे पाळतील याची आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. पवार साहेब एवढे मोठे नेते आहेत, त्यांना मी काय सांगणार. पण जे सामान्य माणसाला कळतं तेच पुन्हा सांगतो. आतंकवादाला भाषा, जात, धर्म नसते. किमान ज्येष्ठ नेत्यांकडनं आमची हात जोडून विनंती आहे की अशी विधानं करण्यापासून त्यांनी स्वतःला वाचवलं पाहिजे. आणि केवळ एखादी जात आणि एखादा आतंकवाद याला जोडायचं हे सोयीचं नाही. ही भाषा बरोबर नव्हे. वैसे तो ये प्रेस लेने की जरूरत नहीं थी, ऐसा हमारा मानना है. लेकिन हम देख रहे हैं कि जब भी कोई इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज अपना काम करती है तब उस इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज ने किए हुए आरोपों को, एलिगेशंस को या उनकी कार्रवाई के ऊपर कानूनन जवाब देने के बजाय महाराष्ट्र की सत्ता में बैठे हुए शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, इनके नेता न्यायिक दरवाजा खटखटाने के बजाय इस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी पर ही दबाव डालने का प्रयास करती है. और सिर्फ इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज पर दबाव नहीं डालती, उसके आड़ छुपकर होना तो ये चाहिए कि जो आरोप, जो एजेंसियां जांच कर रहे हैं उस जांच के बारे में सत्य क्या है न्यायालय में कहे, और अगर कुछ कहना है तो जनता के दरबार में कहे.
बावजूद उसके इस कार्रवाई के पीछे छुपकर बीजेपी पर हल्ला करते हैं, बीजेपी पर एलिगेशन करते हैं। हम इस बात की कड़ी निंदा करते हैं कि आपको जो कहना है न्यायालय में कहिए। भारतीय जनता पार्टी पर इस प्रकार का आक्रमण करना, केंद्रीय यंत्रणा के कार्रवाई के ऊपर जवाब न देने के कारण, ये हमें मंजूर नहीं और इससे हम पीछे भी नहीं हटेंगे। जो 2-2.5 हफ्ते से बातें सामने हैं, एनआईए और ईडी क्या कर रही है उसके बारे में सोशल मीडिया हो, इलेक्ट्रॉनिक मीडिया हो या प्रिंट मीडिया हो, सब जगह पर जानकारी आती रहती है। जितनी जानकारी आपको है उतनी जानकारी मुझे है, और जो जानकारी सामने आई है उसमें दिखता है एनआईए और ईडी के लोग इंटरनेशनल टेररिस्ट दाऊद की जो भी प्रॉपर्टीज है या उसका जो पैसा है, जो काला पैसा है, उसको उपयोग करके प्रॉपर्टीज को प्रोटेक्ट करना या उस पैसे से आतंकवाद को मदद करना, इसके लिए कोई चैन है, कोई हस्तक है, कॉन्स्पिरेटर्स है, उसकी इंक्वायरी करने का प्रयास एनआईए और ईडी कर रही है। ये बात सामने आ चुकी है। अब जब ये कार्रवाई हो रही है, इंक्वायरी हो रही है, तब इस इंक्वायरी का समर्थन करना चाहिए, बजाय उसके राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना और कांग्रेस के लोग इसका विरोध कर रहे हैं। किस बात का विरोध कर रहे हो आप? हमारा सवाल है आपसे। जो सच है वो सामने आएगा, लेकिन अगर एनआईए दाऊद की प्रॉपर्टी खदोर कर निकाल रही है, उसका विरोध आप क्यों कर रहे हो? दाऊद का काला पैसा आतंकवाद के लिए लगा है क्या? इसका इन्वेस्टिगेशन हो रहा है, इसका विरोध क्यों है आपका? क्या बात स्पष्ट करना चाह रहे हो आप? और इसके लिए हमारा मानना है, जब आप इन्वेस्टिगेटिंग एजेंसीज के कार्रवाई पर कानूनन और कोई अन्य तरीके से जवाब नहीं दे सकते हो, तब आप उस आरोपों से भागने का प्रयास करते हो, और ये भागने का काम राष्ट्रवादी कांग्रेस के लोग कर रहे हैं, शिवसेना के संजय राउत कर रहे हैं। क्या संजय राउत को किसी को कैरेक्टर सर्टिफिकेट देने का ठेका देके रखा है क्या? और किसको आप कैरेक्टर सर्टिफिकेट का ठेका लेके बैठे हो? सच तो सामने आएगा। मुंबई में बॉम्ब ब्लास्ट जिन्होंने किया, उस बॉम्ब ब्लास्ट में जो आरोपी कन्विक्टेड है, उनका उपयोग किया जा रहा है। दाऊद की बहन हसीना पारकर हो या अन्य जो भी कोई, सलीम पटेल, सरदार शाह अली खान हो, ये प्रॉपर्टियां सरकारी जब्त होने के बजाय प्राइवेटली उसको सफाया किया जा रहा है। ये आरोप है, वो चर्चा है, और उसके ऊपर आप कार्रवाई पर विरोध कर रहे हो। और इसके लिए हमारा कहना है, बहुत नम्रता से कहना है, सभी दल इस प्रकार की केंद्रीय यंत्रणा की कार्रवाई का विरोध करने के पहले 10 बार सोचें और खुद को बचाएं। सच सामने आएगा, उसके ऊपर प्रतिक्रिया दे। हम भी इस प्रेस कॉन्फ्रेंस को लेना नहीं चाहते थे, भाजपा के ऊपर आपने हल्ला किया, इसके लिए बोल रहे हैं। और सुप्रिया सुले जी से स्पष्ट कहते हैं, आप महाराष्ट्र की वरिष्ठ नेता है, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष और ईडी के अध्यक्ष, इसके बारे में जो आपने बयान किया है, ये पार्टी की बदनामी के लिए खींचता हुआ है। भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष के ऊपर उंगली उठाने के पहले सुप्रिया ताई, आप 10 बार सोचिए। इसको हम सहन नहीं करेंगे। आत्मसम्मान हमें भी है। केंद्रीय यंत्रणा की कार्रवाई है, कानूनन दरवाजा खटखटाइए। जो मुंह में आए बोलना, इसके ये नहीं चलेगा। आपका हम सम्मान करते हैं, आपसे अपेक्षा वही है। आगे चलकर मैं इतना ही कहूंगा, नवाब बेनकाब हो गया है। नवाब बेनकाब हो गया है, और सत्ता में महाराष्ट्र में बैठे हुए का आतंकवादियों से रिश्ता पर्दाफाश हो चुका है।
आगे सच तो आएगा ही, लेकिन हमने पहले भी कहा था मुंबई में दाऊद और उसकी गैंग फिर एक बार सर उठाने का प्रयास कर रही है, और केंद्रीय यंत्रणा अगर काम कर रही है तो महाराष्ट्र की पुलिस भी उसका साथ दे, ये हमारी अपेक्षा है। सुप्रियाताईंना आमचं थेट निवेदन वजा विनंती आहे, तुमचा आम्ही सम्मान करतो, तुम्ही महाराष्ट्रातल्या नेत्या आहात, तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे, याचा अर्थ भाजपचे अध्यक्षांच्यावर तुम्ही टीका टिप्पणी कराल हे सहन केलं जाणार नाही। आत्मसन्मान आमच्या पक्षालाही आहे। भाजपचा अध्यक्ष आणि ईडीच्या अध्यक्षाची तुलना करणं हे आम्हाला मान्य नाही। सुप्रियाताई, हे बदनामीचं वाक्य आहे तुमचं, तुम्ही ते परत मागे घ्या आणि या पद्धतीच्या आरोपांना आम्ही दबणारही नाही। पुन्हा एकदा आम्ही नम्रपणे सांगतोय की केंद्रीय यंत्रणांना त्यांचं काम करू देणं हे आपल्या संविधानाला, कायद्याला अभिप्रेत आहे, आणि म्हणून या यंत्रणा जेव्हा काम करतायत त्यावेळेला थेट म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दबाव टाकणं, हल्ला करणं, मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणं हा सुद्धा गुन्हा होतो, हे राष्ट्रवादीच्या लोकांनी समजावं। आणि राज्यात बसलेले हे एका पक्षाचे नसतात, सत्तेत बसले ते एका पदाचे, एका पक्षाचे नसतात। कायदा सुव्यवस्था टिकवणे त्यांचं काम आहे। अपेक्षा अशी आहे की ते अशा पद्धतीच्या आंदोलनांवर कारवाई करतील, नपेक्षा अशा कारवाई न केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने कायदेशीर मागणी केल्यावर मात्र कोलेकुई करू नका। सरकारी यंत्रणांचा राजकीय आयुध म्हणून वापर केला जातो आणि त्याच्यामुळे लोकशाहीची पायमल्ली होतं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं। सरकारी यंत्रणांचा उपयोग पायमल्ली करण्यासाठी होतो। गृहमंत्री महोदय, हे केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर एकदा नाही दोनदा केस टाकलं तेव्हा आपल्याला सुचलं नव्हे का? सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून एखादी महिला असेल, तिचं घर तोडलं जातं, बंगला तोडला जातो, आणि आता एका केंद्रीय मंत्र्यावर त्याच्या घरात घुसून तोडफोड करण्याची चौकशी होते, ह्या वेळेला तुम्हाला सुचलं नाही का? सरकारी यंत्रणांचा उपयोग करून घरात बसलेल्या एका संपादकाला आतंकवाद्यासारखं उचलून घेऊन जातं, त्यावेळेला गृहमंत्री महोदय आपल्याला सुचलं नाही का? कोरोनाच्या काळामध्ये लोक घरात असताना एका पत्रकाराने आरोपींना कसं बाहेर फिरण्याची परवानगी दिली, ही बातमी ब्रेक केली, त्याला त्याच्या घरात घुसून मुसक्या बांधून काही 100 किलोमीटर खेचून आपण आणलं, त्यावेळेला त्याचा दुरुपयोग तुम्हाला दिसला नाही का? आणि त्यामुळे सोयीचा राजकारणाचा धंदा गृहमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षित नाही आहे। भाई, केंद्र सरकार के खिलाफ संजय राउत हो, नवाब मलिक हो, शरद पवार साहब हो, 7 सालों से बयान दे रहे हैं, 2014 से दे रहे हैं। थोड़ा गिरेबान में झांक कर देखे, 7 सालों में आप पर कार्रवाई हुई क्या? और अगर नहीं हुई तो इसका मतलब है केंद्रीय यंत्रणा का काम इन्वेस्टिगेशन का बहुत सिस्टमैटिक चल रहा है, ये दिखाई पड़ता है। और किसी के बोलने से किसी के ऊपर कार्रवाई होती है, ये आपका धोरण है। और इसके लिए केंद्रीय मंत्री पद पर बैठा हुआ व्यक्ति अगर माननीय मुख्यमंत्री जी के ऊपर आलोचना करता है तो उसको अरेस्ट किया जाता है। ये शरद पवार साहब, आपके सरकार का काम है। पवार साहब ने ऐसा कहा हो, मैंने नहीं सुना। स्कैम को उजागर करना और बदला लेना ये दो अलग विषय है। घोटाळे बाहेर काढणं
आणि बदल्याच्या भावनेने चालणं या दोन वेगळे विषय आहेत. केंद्रीय यंत्रणा घोटाळे भ्रष्टाचार बाहेर काढतंय. महाराष्ट्रातलं पोलीस आणि सरकार तुम्ही आमच्या विरोधात बोलतात म्हणून बदला घेत आहेत. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. बदले की भावना से जो महाराष्ट्र में चल रही है वो कार्रवाई वो गलत, और केंद्र सरकार की जो अलग अलग इन्वेस्टिगेटिंग एजेंसी है वो स्कैम और घोटालों को उजागर कर रही है, वो बात अलग है. राज्य की सरकार या उनके दल, जो मैंने शुरुआत में कहा, केंद्रीय यंत्रणा हो या और कोई कोर्ट हो, ये तो कोर्टों को भी छोड़ते नहीं है, न्यायालय को भी छोड़ते नहीं है. उनकी बातों पर अगर जवाब नहीं दे सके तो रोने का नजरिया इस यंत्रणाओं के पीछे राजनीतिक बयान करके करते हैं, और हमारी सरकार को गिराना है गिराना है गिराना है, ये इनका राजनीतिक रोना है. इसमें केंद्रीय यंत्रणा का और भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं है. आशिष जी, आपण राज्यातले मोठे राजकीय नेते आहात, तसंच कायद्याचे चांगले जाणकार. नवाब मलिकांचं हे जे प्रकरण, जे काही दाऊदशी संबंध किंवा त्यांचे जे काही प्रॉपर्टीचे व्यवहार वगैरे, हे नेमके कोणत्या काळातले आहेत याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे? जे सत्य आहे ते एजन्सीज आणतील. मला जी माध्यमातून माहिती कळाली आहे त्याच्यावर मी माझं भाष्य केलं आहे. ती करायची आमची इच्छा नव्हती, कारण जर तुम्ही बीजेपीचं नाव घेतलं नसतं तर. केंद्रीय यंत्रणा सक्षम आहेत, ते त्यांचा भूमिका कोर्टासमोर मांडतील. भारतीय जनता पार्टीने केंद्रीय यंत्रणांचं कुठलंही वकीलपत्र घेतलेलं नाही. अलीकडच्या काळातलं असेल, समजा जर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि त्या काळात, कारण नवाब मलिक हे मंत्री आहे, आणि त्या काळातलं जर हे प्रकरण असेल तर सरकारमधले मंत्री म्हणून सरकारच्या बाबतीत आपली काय भूमिका असणार? जर अलीकडच्या काळात असेल तर सरकार बरखास्त केलं जावं, तुम्ही काही जर तर मी आता उत्तर देणार नाही. आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, अतिशय सूक्ष्म पद्धतीने लक्ष ठेवून आहोत, आणि त्या सगळ्या ज्या गोष्टी कागदावर येतील त्या संपूर्ण बघितल्यावर आम्ही त्यानंतरची प्रतिक्रिया देऊ. आतापुरता एवढंच सांगणं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत की फक्त काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच या यंत्रणा त्रास देत आहेत, कारवाई करत आहेत. भाजपच्या कुठल्याही नेत्यावर केंद्रीय यंत्रणामार्फत कारवाई केली जात नाही का? असं 2014 पासून माननीय मोदीजींनी भूमिका स्पष्ट केली आहे, ना खाऊंगा ना खाने दूंगा. ज्यांनी खाल्लंय त्यांना खो खो होते. उत्तर तेवढंच आहे. ठीक आहे, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.